हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ललित व्लॉग. आणि आजचा व्लॉग आहे गावाकडून. ब्युटिफुल मॉर्निंग फ्रॉम विलेज. गावाकडची सकाळ आणि ब्लॅक टीपासून सुरुवात झाली आहे आणि वातावरण इथलं खूप सुंदर आणि छान आहे. सकाळतात की बकऱ्या, कोंबड्या, बैल, ट्रॅक्टर व सुंदर असं इथलं वातावरण. सकाळचं वातावरण इतकं छान आणि सुंदर आहे इथलं की तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू इथं छानसा ब्लॅक टीचा एक कप घेऊन एन्जॉय करू शकतात. की बरं वाटतं, तुमचं माइंड रिफ्रेश होऊन जातं. जरा वेळ, अर्धा एक तास तुम्ही फक्त नेचरला ॲडमायर करत बसा. साईडला इकडं टमाटे काढणं चालू आहे, आपण तिकडेही जाऊ. स्ट्रॉबेरीची शेती, टमाटे काढणं आणि आंब्यांच्या झाडांना खूप छान आंबे लागले आहेत. समरचे मँगोज. तर आपण तिकडेही जाऊ. छान असं टमाटे काढणं चालू आहे ते बघायला. वर स्ट्रॉबेरीची शेती आहे. माझ्या वाईफचं विलेज आहे इथे आणि हे चारी बाजूनी माउंटेननी सराउंडिंग आहे. आणि बऱ्यापैकी ब्लॉगमध्ये मी दाखवलं, इकडं हरणबारी असा डॅम आहे. तर सध्या डॅमचं वॉटर थोडं कमी झालेलं आहे उन्हाळ्यामुळे, पण आपण सध्या शेतातला व्ह्यू एन्जॉय करू. चला आता शेताकडे जाऊ. बॅक साईडला ही कांद्याची चाळ आहे. इथं कांदे काढून ठेवले जातात सेफली. या अशा पद्धतीने या कांद्यांच्या चाळीत कांदे सेफली ठेवले जातात. मग नंतर मार्केटमध्ये त्यांना विक्रीसाठी काढलं जातं. आता आपण इकडं आलो बॅक साईडला. या पद्धतीने टमाटे काढून कॅरेटमध्ये भरले जातात. तर इथे आता टमाटे काढणं चालू आहे. जे पिकलेले टमाटे आहेत ते अशा पद्धतीने कॅरेटमध्ये काढून ठेवले जातात. आपण बघू शकतात हे एवढे सारे टमाटे इथं लागलेले आहेत झाडांना. हे कच्चे टमाटे आहेत. टमाटा पण कंटिन्यू लागतो. आपण तोडला की परत पिकलेले काढल्यावर लवकरच अजून टमाटे त्या झाडाला लागतात. ही आहे टमाट्याची शेती. त्या तिकडे बघू शकतात तुम्ही, लाल टमाटा दिसतोय, ते पिकलेले आहेत. अशा पद्धतीने पिकलेले टमाटे काढून कॅरेटमध्ये भरले जातात व विक्रीसाठी पाठवले जातात. बाकी तुम्हाला स्वतःला वापरण्यासाठी घरातही ठेवता येतात. तुमची स्वतःची शेती असल्यावर नॅचरल पद्धतीने असे टमाटे उगवले जातात आणि विक्रीला पाठवले जातात. जितके जास्त प्रमाणात टमाटे लागवड केली असणार त्या पद्धतीने उत्पन्न येतो. ज्या पद्धतीने मार्केट भाव राहतो. आणि आपण ह्या साईडला इकडं आलोय बांधावरून. हवा खूप जास्त आहे. पावसाळी वातावरण तयार होतंय. मे महिना संपत आलाय आणि जून येतोय. त्याच्यामुळे गावाकडे तर वादळ हवा हे खूप जास्त प्रमाणात चालू आहे. तिकडं तुम्ही बघू शकतात की डोंगर आहेत. त्या तिकडं समोरच्या बाजूला जे लाईन दिसते डोंगरांची, त्या साईडलाच राईट साईडला साल्लेर हा किल्ला आहे, जो आम्ही काही वर्षापूर्वी ट्रेकिंग केला. आणि ह्या साईडला इकडं थोडं पुढे गेल्यावर माउंटेन्स
या डोंगरांच्या पलीकडे गुजरात आहे. थोडंसं बॉर्डर साईडलाच येतात हे गावं आणि चारही बाजूनी डोंगरांनी घेरलेले असं सुंदर वातावरण, मनमोहक वातावरण आहे इथं. हे माझ्या मिसेस त्यांच्या फॅमिलीचं घर आहे आणि हे त्यांच्या मामांचं घर. चारी बाजूनी डोंगर आहे, असं सुंदर वातावरण म्होळांगी ह्या गावाचं आहे. आणि जसं मी बोललो इकडं टमाट्याची शेती, तसंच इकडं तुम्ही बघू शकतात अजून एक भाजीपाला आहे. खाली उतरून तुम्हाला दाखवतो. ह्या पद्धतीने वालपापडी, हे बघा छानसा असा आपल्या स्वतःच्या शेतीतला भाजीपाला, चविष्ट भाजीपाला आपल्याला सांगता येईल अशा पद्धतीने इथं उगवला जातो. आणि खूप नॅचरल असा भाजीपाला आम्हाला इथं खायला भेटतो. जेव्हाही आम्ही आलो तेव्हा असं बांधावरून चालत जरा पुढे आल्यावरती इकडं बघणार तर ही आहे स्ट्रॉबेरी. थंड वातावरण असल्या कारणाने इथं स्ट्रॉबेरी खूप प्रमाणात येते. आणि इथं तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, हे इथं आहे हे स्ट्रॉबेरीचं फळ. हा फळ सुद्धा तुम्ही जसा पिकला काढला तसा परत तो येतो खूप जास्त प्रमाणात. एवढ्या जागेत त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. आणि हे बघा खूप छान अशी पिकलेली स्ट्रॉबेरी आहे. इथं आपल्याला अजून एक झाड दिसलं स्ट्रॉबेरी सोबत, ते आहे मिरच्यांचं. हे बघा लाल मिरची, मध्ये मध्ये मिरच्यांचे झाड आहेत. जशा जशा हिरव्या मिरच्या झाल्या तशा त्या काढल्या जातात. त्या सुद्धा आमच्याकडे नॅचरल पद्धतीच्या आहेत. मुंबईकर भव्य पडशील जरा सांभाळ. मुंबईकर भव्य इकडं आला आहे आणि बादली द्यायला सांगितली भव्याला, ती तिकडं, ते तिकडं काढतायत टमाटे. भव्य रॉंग साईडला येऊन गेला चुकून. आणि हे आंब्याचं झाड, खूप सारे आंबे लागले आहेत आणि खूप गोड आहे हे आंबे. जसे जसे पडतात खाली आंबे पिकून तसे तसे आम्ही खातो त्यांना. तर आता आपण स्ट्रॉबेरी पाहिली, टमाटे पाहिले, वालपापडी पाहिली आणि अजून इथं आहे नॅचरल अशी कोथिंबीर. चलो बाळा, कोथिंबीर बघायला. कोथिंबीर, वा किती छान. आपण खाली उतरतोय आता वरच्या बांधावरून खाली. इथं येताच बरोबर इतका छान सुगंध असा आलाय कोथिंबीरचा. बाळा इकडे या आणि सुगंध बघ कोथिंबीरचा. नॅचरल फील कर, सुगंध घे. वाव. तर ही तुम्ही बघू शकतात, ही एवढी जास्त प्रमाणात इथं छानशी अशी नॅचरल पद्धतीने उगवलेली कोथिंबीर. हा भाजीपालावाल्याकडे तुम्ही नेहमी बघतात आणि प्रत्येक भाजीत आपल्याला कोथिंबीर लागते. एवढी नेसेसरी आहे ही सुंदर अशी कोथिंबीर आणि सुगंध खूपच छान येतोय. खूप छान अशा प्रमाणात ही इथं उगवलेली कोथिंबीर आहे. घरी जाताना आम्ही काही प्रमाणात घेऊनच जाऊ नेहमीप्रमाणे भाजीपाला, कोथिंबीर. तर मला असं सांगता येईल की माझ्या सासरवाडच्या ठिकाणी, माझ्या मिसेसच्या गावी ह्या पद्धतीत असा भाजीपाला हा जास्त प्रमाणात केला जातो. त्या साईडला वरती अजून आपण पाहिलं तर कोबीसुद्धा लावलेली आहे, कोबीची लागवड. आणि
छान असं वातावरण आहे इथं. वरचा बांध, खालचा बांध, प्रत्येक ठिकाणी काही ना काही लावलेलं आहे. तर आता कोथिंबीर बघितल्यावर आपण आता वरच्या बाजूला परत जाऊ. हा असा खालचा बांध चढून या इकडे ही कोथिंबीर आणि वरच्या साईडला तिकडं अजून काय आहे ते बघायला जाऊ. इकडनं नाही, तिकडनंच जावं लागेल. इकडून आता असं परत चालत घराच्याच बॅक साईडला अशी ही शेती आहे यांची. जवळ असल्या कारणाने बऱ्याच गोष्टींचे बेनिफिट्स असतात. दूर शेती असल्यावर खूप दूर प्रवास करावा लागतो, जावं लागतं. प्रत्येक गोष्टी वस्तू तिकडं घेऊन जाव्या लागतात आणि इम्पॉर्टंट लक्ष ठेवायला खूप त्रास होतो. प्रत्येक वेळी आपल्याला असं दूर शेती असल्यावर लक्ष ठेवणं पॉसिबल होत नाही. आता आपण परत स्ट्रॉबेरी आणि वालपापडीच्या मधल्या बांधावरून चालत चालत पुढे चाललो आहोत. खूप सुंदर असा पक्षी इथं बसला आहे. मी झूम करून त्याला कॅप्चर करायचा प्रयत्न करतो. उडाला तो पक्षी. आणि असं आपण इकडं पुढे चालत आलो आहोत ह्या टोकाला. तर हे कोबीचं फळ आहे. हे कोबी हळूहळू ती वाढेल. गड्डा कोबी आपण म्हणतो, अशी कॅबेज. आणि ते घरसुद्धा आमच्या मामांचं आहे. माझ्या मामांचं घर आणि त्यांची शेती. त्यांनीसुद्धा खाली तिकडं थोडी स्ट्रॉबेरी लावली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं सुंदर वातावरण व शेती आहे. त्या झाडापाशी तिथं खाली विहीर आहे जिथून पाणी सप्लाय होतं. आणि आंब्याचे झाडं बरेच असे दिसतील तुम्हाला इथं. बरेच वर्षापूर्वी अशा आंब्यांच्या झाडांची लागवड केली असल्या कारणाने खूप गोड असे आंबे इथं खायला भेटतात. त्या तिकडं शेतीत आमचे मामा हे काम करत आहेत. सकाळ सकाळी आपले शेती कामं सर्वजण इथं जसे करतात त्या पद्धतीने प्रत्येकाचे सकाळच्या शेतीचे कामं आणि शेतीची धावपळ ही चालू आहे. तर आता आपण परत पुढच्या बाजूला जाऊ. मी छानसा असं या शेतीचा, या कामांचा एक सिनेमॅटिक शॉट घेतो. मस्त
फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. गावाकडचा व्लॉग, छानशी शेती, सुंदर असं वातावरण आणि मस्त असे व्ह्यूज, नॅचरल भाजीपाला, हे सगळं तुम्हाला आवडलं असेल. आणि 6 महिन्यानंतर मी परत व्लॉग स्टार्ट केला आहे. आय होप तुम्हाला आवडेल. आणि अशीच सुरुवात परत आपण आपल्या चॅनलला व्लॉग अपलोड करण्यासाठी केली आहे. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.